मुंबईतील शाळांना आज अचानक सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। नारळी पौर्णिमेनिमित्त सरकारने सुट्टीचं परिपत्रक जारी केलंय। नारळी पौर्णिमेसह गौरी विसर्जनाला शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। मात्र निर्णय उशिरा आल्यामुळे अनेक शाळा संभ्रमात आहेत। मुंबईसह उपनगरातील काही शाळा आज सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईमधील शाळांना आज अचानक सुट्टी जाहीर करण्यात आली। नारळी पौर्णिमेनिमित्त सरकारने सुट्टीचं परिपत्रक जारी केलं। नारळी पौर्णिमेसह गौरी विसर्जनाला शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे। निर्णय उशिरा आला त्यामुळे अनेक शाळा संभ्रमात आहेत। जुई जाधव या संदर्भातली माहिती देते। जुई, आपण पाहतोय तृप्ती की राज्य सरकारने काल रात्री एक निर्णय उशिरा घेतला। तो निर्णय म्हणजे सुट्ट्यांमध्ये बदल राज्य सरकारकडून करण्यात आले आहेत। खरं तर दहीहंडीच्या दिवशी म्हणजेच उद्या आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली होती, परंतु रात्री उशिरा राज्य सरकारने निर्णय बदलल्यामुळे संभ्रमतेचं वातावरण तयार झालंय। कारण का राज्य सरकारच्या निर्णयानुसार आज आणि गौरी विसर्जनाच्या दिवशी सुट्टी देण्यात आली आहे। मी सध्या उभी आहे दादरच्या बालमोहन विद्या मंदिराबाहेर आणि जर आपण पाहिलं तर मग विद्यार्थी शाळेत आहेत, वर्ग सुरू आहेत विद्यार्थ्यांचे आणि जी सुट्टी आहे ती सुट्टी अचानकपणे रात्री उशिरा जाहीर केल्याने पालकांमध्ये आणि शाळांमध्ये संभ्रम तयार झाला आहे। कारण का शाळा सुरू आहेत, वर्ग सुरू आहेत, विद्यार्थी शाळेत आले आहेत, त्यामुळे शाळा देखील काही प्रमाणामध्ये सुरू आहेत। उद्या खरं तर सुट्टी असणार होती, त्यामुळे उद्या शाळांनी सुट्टी दिली होती, परंतु अचानक रात्री उशिरा हा निर्णय घेतल्याने शाळा सुरू आहेत, विद्यार्थी आज शाळेत आले आहेत, त्यामुळे मुंबई शहर आणि उपनगरामध्ये या शाळा सुरू आहेत। हा जो रात्री उशिरा आलेला निर्णय आहे त्या निर्णयामुळे हे सर्व जे संभ्रमता आहे, ही जी सर्व संभ्रमता आहे ती तयार झालेली आहे। शासकीय कार्यालयांना देखील सुट्टी आहे, परंतु मुलांची चांगलीच तारांबळलेली पाहायला मिळते। कारण का आज सुट्टी असून देखील मुलं शाळेत उपस्थित राहिलेत आणि वर्ग व्यवस्थितपणे सुरळीतपणे सुरू आहेत। तृप्ती, निश्चित